पहिला आहे चातक. चातक हा पावसाळ्याचा खरा दूत मानला जातो. आफ्रिकेतून मान्सूनच्या वाऱ्यासोबत भारतात येणारा हा काळ्या पांढऱ्या रंगाचा आणि डोक्यावर तुरा असलेला देखणा पक्षी पिऊ पिऊ अशी आर्त खाक देऊन आकाशात भिरभिरताना दिसतो. दुसरा आहे नवरंग. नावाप्रमाणेच 9 आकर्षक रंगांनी नटलेला नवरंग पक्षी उन्हाळ्याच्या अखेरीस आणि पावसाळ्याच्या प्रारंभी कोकणात येतो. अत्यंत लाजाळू स्वभावाचा हा पक्षी दाट झुडपांमध्ये लपून राहतो. जमिनीवरील सुकलेल्या पानांखाली दडलेले किडे, आळ्या आणि गांडुळे शोधून खाणे हे त्याचे वैशिष्ट्य आहे. तिसरा आहे कस्तूर. स्थानिक भाषेत शिट्ट्या चोर किंवा आनंदी पक्षी म्हणून ओळखला जाणारा हा कस्तूर गडद निळसर काळ्या रंगाचा असतो. पावसाळ्यात त्याचा उत्साह विशेष खुलून दिसतो. मानवी शिट्टीसारखा मधुर आवाज काढण्याचा त्याच्या कौशल्यामुळे तो पक्षीप्रेमीमध्ये विशेष लोकप्रिय आहे. चौथा आहे पावशा. पावसाळ्याच्या आगमनापूर्वी पेरते वा असा भासणारा त्याचा विशिष्ट आवाज सतत कानावर पडतो. हा आवाज शेतकऱ्यांसाठी शेतीच्या कामांची सुरुवात करण्याचा नैसर्गिक इशारा मानला जातो. विशेष म्हणजे पावशा स्वतः घरटे बांधत नाही, तर इतर पक्ष्याच्या घरट्यांमध्ये आपली अंडी ठेवण्याची अनोखी सवय त्याची आहे. पाचवा आहे करकोचा बगळा आणि ठोक. उघड्या चोचीचा करकोचा बगळा आणि ठोक हेरॉन हे पक्षी कोकणातील शेती व्यवसायाचे महत्वाचे साथीदार आहेत. पावसाळ्यात शेतामधून बाहेर येणारे किडे, आळ्या आणि इतर लहान जीव खाऊन ते नैसर्गिक कीड नियंत्रणाचे काम करतात. यामुळे शेतकऱ्यांशी त्याचे अतूट नाते निर्माण झाले आहे.